जय हिंद सर. येस सर. बट सर. ओके. येस सर. होईल. गाडी काढा. माणूस मारायची ऑर्डर आली आहे. होईल. गाडी काढा. शेवटी सारा जो तो इथे आपलीच कातडी वाचत. लोकांना पण कळत नाही. ते पण त्या माधव आपल्याला वेळा ठरवून मोबाईल झाले. कशासाठी गोळ्या घालायचा त्याला? हा, कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी कोणाची? त्याने आपल्याला नागडं केलेलं सगळ्यांसमोर, म्हणून हा राग. नोकरीला लागलं तेव्हा वाटलं की लॉ अँड ऑर्डर सांभाळ. जसं जसं प्रमोट होत गेलो ना, तेव्हा लक्षात आलं की लॉ अँड ऑर्डर मोडणाऱ्याला प्रोटेक्शन देणं हा आपला जॉब. महिन्याचा पगार पुरत नाही आपल्याला, म्हणून पाकिटं पुरली जातात. विकतो स्वतःला आपण. जे काम आपण पगार घेऊनही करत नाही ना, तेच काम तो माणूस जीवावर उदार होऊन करतोय, त्यालाच गोळ्या घालायच्या. कायद्याचं राज्य आणा म्हणून बेबीच्या डेठापासून ओरडणाऱ्या माणसाला कायद्याच्याच नावाखाली बॉट घात उडारणे का अच्छा तरी काढून निघा. व्हेरी गुड. शूट ॲट साईट म्हणजे माय फूड. नशीब समजा पोलीस स्टेशन मध्ये आरसे नसतात तर कोणाला गोळ्या घालायला लागल्या असत्या. कसं आहे ना भुईर, सरकारला पण कळायला हवं. नाकासमोर सरळ चालणारा माणूस इतका वरीण का? दांडुका, बंदूक, गोळ्या हे प्रश्न सुटत नसतात. तो फक्त थांबतात. असो, गाडी काढा. येस सर.